नमस्कार, कांचन वर्ल्ड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला दिसतच आहे इथे आंबा घेतलेला आहे. तर ह्याची आज मी रेसिपी बनवत आहे. तर काय रेसिपी आहे ते आपण बघूया. तर आधी आंबा जो आहे तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि ह्याच्यावरचं जे देठ आहे ते आपण काढून घेऊया. आता कच्चे आंबे बाजारामध्ये खूप येतात, तर ह्याच्या वेगवेगळ्या रेसिपी बनवायच्या आहेत. तर इथे मी हिरवा आंबा घेतलेला आहे आणि ह्या आंब्याचा साल काढून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने हे जे साल आहे ते सर्व काढून घ्यायचं आहे. तर हे सर्व साल मी काढून घेते. इथे मी पूर्ण आंबा असं सोलून घेतलेला आहे आणि परत एकदा धुवून घेतलेला आहे. आता हा आंबा मी किसून घेते. तर ही आहे किसणी. तर हा आंबा असा किसून घ्यायचा आहे. तर हे बघा असा किस जो आहे आपल्याला पाहिजे आहे. तर हा पूर्ण आंबा मी किसून घेते. तर ह्याच्यामध्ये बाठा असेल, बाठा आहे तर तो भाग किसायचा नाही, दुसरा सगळा भाग मी किसून घेते. तर इथे बघा आंब्याचा किस असा झालेला आहे. आता मी गॅस लावते आणि पातेला ठेवते आणि रेसिपी स्टार्ट करते. पातेला ठेवलेला आहे आणि यामध्ये आंब्याचा किस आहे तो शिजण्यासाठी ठेवणार आहे. ह्याच्यामध्ये पाणी वगैरे काही घालायचं नाही. आंब्याचं जे पाणी आहे त्याच्यामध्ये पूर्ण हा किस जो आहे तो शिजणार आहे. आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया. तर बघूया 10 मिनिटं झालेली आहे. तर आपण बघूया आता. तर हे बघा आंब्यानेच त्याचं पाणी सोडलेलं आहे आणि एकदम नरम झालेला आहे. आता अर्धा आंबा शिजलेला आहे. हे बघा किती नरम झालेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये गूळ घालतोय. चवीनुसार गूळ घालायचा आहे. अंदाजे मी 1 प्लेट गूळ घेतलं होतं. आता आपण झाकण ठेवूया आणि हे गुळामध्ये शिजवून देऊया. परत आपण 10 मिनिटं हे शिजवून घेऊया. तर मी झाकण ठेवते. त्यामध्ये थोडी मी साखर घालते. साखर घातल्याने याचा कलर छान येतो. तर असे 4 ते 5 चमचे मी साखर घातलेली आहे. परत आपण झाकण ठेवूया फक्त 5 मिनिटासाठी. हे बघा आता शिजत आलेला आहे. तर मी इथे 2 लवंग आणि वेलची पूड, 4-5 वेलची अशा कुटून घेतलेल्या आहेत. आता फक्त 2 मिनिटं शिजवणार आहे आणि गॅस बंद करणार आहे.
तर इथे बघा असं घट्टसर आपला गुळांबा तयार झालेला आहे. मुलांना शाळेत जाताना तुम्ही देऊ शकता. चपाती बरोबर तर खूप छान लागतो. हे बघा आता मी गॅस बंद केलेला आहे आणि हा जो आहे गुळांबा ह्याला असं 2 तास ठेवायचा. ह्याच्यावर झाकण द्यायचं नाही, नाहीतर परत वाफ जमून त्याचं पाणी ह्याच्यावर पडेल आणि मग ते फुकट जाईल, त्याला बुरशी लागेल. म्हणून असंच त्याला विदाऊट झाकणचं एका बाजूला ठेवून द्यायचं आहे 2 ते 3 तासासाठी, पूर्ण थंड होण्यासाठी. आणि मग नंतर तुम्ही बरणीमध्ये, जारमध्ये भरून ठेवायचा आहे फ्रीजमध्ये, का तो 2 महिने, 6 महिने आपण जसं वापरणार तसं तो टिकतो. त्याला पाण्याचा हात नाही लावला तर वर्षभर सुद्धा हा गुळांबा छान टिकतो. तर अशी होती रेसिपी. जर का आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा.